भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटर स्मृती मानधना संपूर्ण देशाचा अभिमान आहे. क्रिकेट विश्वातील तिचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. या खडतर प्रवासात आईवडिलांनी तिला प्रत्येक पावलावर साथ दिली. स्मृती मानधना सध्या पलाश मुच्छल आणि तिच्या लग्न सोहळ्यामुळे चर्चेत आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि त्यांचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. दुसरीकडे पलाशने कथित स्वरूपात स्मृतीला फसवल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कौन बनेगा करोडपती 15 या रियालिटी शो मध्ये स्मृतीने तिच्या करिअरमधील संघर्षाची माहिती शेअर केली होती. स्मृतीने म्हटलं की, लोक माझ्या आईवडिलांना टोमणे मारायचे. ती सावळी झाली तर तिच्याशी कोणीही लग्न करणार नाही. चांगली गोष्ट हीच होती की पालकांनी मला कधीही त्रास दिला नाही. पालकांनी मला खेळू दिले. स्मृतीचे वडील श्रीनिवास आणि तिचा भाऊ श्रवण दोघंही क्रिकेटर आहेत. दोघंही सांगलीचे जिल्हास्तरीय खेळाडू होते. मुलांनी क्रिकेटर व्हावं अशी श्रीनिवास मानधनांची इच्छा होती. स्मृतीने पुढे असं सांगितलं की, माझे वडील आणि भाऊ दोघांनाही लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. वडिलांचे स्वप्न होतं, पण कुटुंबाने त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी दिली नाही. आपल्या दोन्ही मुलांनी क्रिकेट खेळावं, तसंच किमान एकानं तरी भारतासाठी खेळावं अशी त्यांची इच्छा होती. स्मृतीच्या संगीत कार्यक्रमात श्रीनिवास मानधना यांच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 2 दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिपोर्ट्सनुसार पलाशने स्मृतीचा विश्वासघात केल्याचे आरोप होताच लग्न मोडल्याचे म्हटलं जातंय. दुसरीकडे पलाश आणि स्मृतीच्या वडिलांमध्ये जोरदार वाद झाले. यानंतर श्रीनिवास यांची प्रकृती खालावली असेही म्हटलं जातंय, पण लग्न पुढे ढकलण्याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.